अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. वाट माझी चुकली तर साथ तुझी असावी. शब्द माझे जरी चुकले तरी माफीही तुझी असावी. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले हे भक्तिमय संदेश जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत. मामा म्हणतात, अरे बाळा, आजच्या या पवित्र दिवशी हा शक्तिशाली संदेश मी खास करून तुझ्याकडे पाठवला आहे रे. याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. माझ्या बाळा, तू आयुष्याला खूप कंटाळला आहेस. आयुष्यामध्ये तुझं मन अशांत झालं आहे. तुझ्या मनाला खूप नैराश्य वाटत आहे. परंतु माझ्या बाळा, थोडा संयम ठेव, धीर धर आणि माझ्यावर विश्वास ठेवून हा संदेश ऐकायला सुरुवात कर. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये थोडा स्वाभिमान पण असला पाहिजे रे. आयुष्य जगताना जास्त कमीपणा घेऊन जगताल तर लोक फसवणूक करतील, तुमचं पायपुसणं बनवतील. म्हणून लक्षात ठेव, आयुष्यात वाईट वेळ येणं पण गरजेचं आहे. स्वतःची ताकद कळते, वाईट काळामध्ये साथ देणारे किती आहेत हे सुद्धा कळतं. म्हणून बाळा, हिंमत कधीच हरू देऊ नका. आयुष्यात दुःख मिळाले आहे तर सुखसुद्धा नक्कीच मिळणार आहे. म्हणून बाळा, वेळ ही प्रत्येकाची येत असते रे. म्हणून फक्त देवावर विश्वास ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा. जीवनाचा एक नियम बनवा, जो तुम्हाला सोडून देईल त्याला विसरा. माणूस प्रत्येक गोष्ट विसरू शकतो, फक्त त्या वेळेला विसरत नाही, जेव्हा त्याला आपल्या लोकांची गरज असते आणि ते त्याच्या समोर नसतात. मामा सांगतात, मातीचा ओलेपणा ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पकडून ठेवतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमधील गोडवा माणसाच्या नात्यांना पकडून ठेवतो. स्वभावामध्ये थोड्याफार त्रुटी असणं फार गरजेचं आहे. माणूस आहे तर माणूस वाटणं पण गरजेचं आहे रे. म्हणून मामा सांगतात, द्यायला सुरुवात करा, यायला स्वतःहून सुरुवात होईल. मग ती इज्जत असो किंवा दौलत असो, ते काहीही असो. छोट्या छोट्या चुका होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. कारण माणसांना डोंगराची नाही तर दगडाची ठेच लागते, हे लक्षात ठेवा. माझ्या बाळा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणासमोरही भीक मागितल्याने ना इज्जत मिळते ना प्रेम मिळतं. त्यामुळे स्वाभिमानाने राहा रे. नशिबात असेल तर समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. गैरसमज दूर केले नाही तर ते तिरस्कारामध्ये बदलतात. तुम्ही जेवढे घाबराल, लोक तेवढे तुम्हाला घाबरवतील. आणि तुम्ही थोडी हिंमत केली तर मोठी मोठी लोकसुद्धा तुमच्यासमोर मान झुकवतील. म्हणून स्वतःची चूक मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगला माणूस बनूच शकणार नाही. तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा तुम्हाला कोणीही ओळखत नाही. तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखत नाही. म्हणून आयुष्यामध्ये सर्वात प्रथम स्वतःला ओळखा. तुमच्या आसपासची ही जी गर्दी असते, त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी पाहिजे असतं तुमच्याकडून. ज्या दिवशी त्यांचा स्वार्थ पूर्णपणे संपून जातो, त्या दिवशी तुम्ही आयुष्यामध्ये एकटे राहताल. नातं निभावणारेच तर मिळत नाहीत, नातं जोडणारे तर प्रत्येक वळणावर उभे आहेत. चांगला माणूस त्यांच्या खऱ्या बोलण्यामुळे ओळखला जातो, नाहीतर चांगल्या गोष्टी तर भिंतीवर पण लिहिलेल्या असतात. मामा सांगतात, वयाला हरवायचं असेल तर छंद जोपासा. पाय चालू किंवा ना चालू, पण मनाला एक उंच उडणाऱ्या पक्ष्यांसारखं ठेवा. तुम्ही ज्यांच्यासाठी जगायला शिका, जे तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहेत. बोला जय बाळूमामा. मामा सांगतात, माझ्या बाळा, श्रावणातल्या या पवित्र दिवशी हा संदेश मी खास करून तुझं हे अशांत मन शांत करण्यासाठी पाठवला आहे. म्हणून बाळा, हा संदेश तू स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐक. अरे बाळा, काही गोष्टी गर्व आणि घमंडीमुळे नाही तर आत्मसन्मानासाठी सोडाव्या लागतात. आयुष्यामध्ये सफल होण्यासाठी एकट्यानेच पुढे जावं लागतं.
लोक तर मागे तेव्हा येतात जेव्हा तुम्ही यशस्वी होता. जीवनामध्ये जर खुश राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरलेले आहेत. ज्याप्रमाणे लिंबूच्या रसाचा एक थेंब हजारो लिटर दुधाला खराब करून टाकतो, अगदी त्याचप्रमाणे माणसाचा अहंकार सुद्धा चांगल्यातील चांगले नाते सुद्धा संपवून टाकतो. म्हणून बाळा, या 5 गोष्टी आजपासूनच बंद करा. सगळ्यांना खुश करणं थांबवा, दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा करणं थांबवा, भूतकाळामध्ये जगणं थांबवा, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी समजणं थांबवा, खूप जास्त विचार करणं थांबवा. कधीही हार न मानण्याची सवय एक दिवस जिंकण्याची सवय बनून जाते, हे लक्षात ठेवा. आणि आज हाच आशीर्वाद मी तुला देणार आहे. ज्या काही तुझ्या इच्छा आहेत, तुझी ती प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी माझा प्रबळ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून हा संदेश पुढे एका भक्ताला शेअर करा. मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये अशा लोकांची कदर करा रे, जे तुमच्याबरोबर बेजबाबदार वागणं असून सुद्धा जे तुमच्याबरोबर प्रेमाने बोलतात. कोणालाही हरण्याची इच्छा नसते, फक्त स्वतःला पुढे नेण्याची जिद्द असते. इथं कोणीही तुमची साथ देणारं नाही. इथे तुम्हाला लढावं पण स्वतःच लढावं लागणार आहे आणि सांभाळावं पण स्वतःलाच लागणार आहे. म्हणून वाईट वेळ एक दिवस बदलते, वाईट वेळ एक दिवस नक्कीच बदलते, परंतु बदललेले लोक नेहमी लक्षात ठेवेल. भलेही आयुष्यभर एकटे राहा, पण जबरदस्ती कोणतेही नातं निभावू नका. मामा सांगतात, चांगला विचार केला तर चांगले बनाल, वाईट विचार केला तर वाईट बनाल. तुम्ही तेच बना ज्यांचा तुम्ही दिवसभर विचार करता. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ताकद लागत नाही. ताकद तर तेव्हा लागते स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी. जो माणूस दुसऱ्यांमध्ये असलेल्या चुका तुम्हाला सांगतो, तो माणूस नक्कीच तुमच्याबद्दल दुसऱ्यांना वाईट सांगत असेल याचा विचार करा. बाहेरून शांत दिसण्यासाठी मनामध्ये खूप युद्ध करावे लागतात, हे मात्र लक्षात ठेवा. यशस्वी होण्यासाठी या 2 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे तुम्ही मागे ओढतील आणि एक असे जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतील. ज्या लोकांना एकटं राहायला आवडतं त्यांना समजणं खूप अवघड असतं. म्हणून वेळ असतो तोपर्यंत विचारून घ्या कसे आहात, नाहीतर कसं झालं हे विचारण्यासाठी वेळ येईल. मामा सांगतात, मन मोठं असलं पाहिजे. गप्पा तर सगळेच मोठ्या मोठ्याने मारतात. शांत राहणेच चांगले आहे, कारण बोलण्यानेच बोलणं बिघडत जातं. ज्याला तुमच्या भावनांची कदरच नाही, त्यांच्या मागे पळून वेडं होणं प्रेम नाही तर मूर्खपणा आहे. म्हणून बाळा, अशा लोकांच्या नादी लागू नका. शांत राहून सुद्धा खूप काही चांगली कामं करता येतात रे. आपण नेहमीच पाहतो झाडांना सावली देताना. हरवलेल्या गोष्टींची आठवण काढून बसू नका आणि जे मिळालं आहे त्यामध्ये बरबाद सुद्धा होऊ नका. तुम्हाला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला का ओळखतात याला खूप महत्त्व असतं. म्हणून चांगली कामं नेहमी करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगले बनायला जाल तर गरजेपेक्षा जास्त तुमचा वापर करून घेतला जाईल. म्हणून कोणत्याही व्यक्तीला इतकंही आहारी जाऊ नये की एक दिवस तुम्ही स्वतःला हरवून बसाल. मोठा माणूस बनणं चांगली गोष्ट आहे, पण चांगला माणूस बनून खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा भविष्य हे अंधुक दिसायला लागतं त्यावेळी तुम्ही तुमचे चांगले लक्ष वर्तमानावर केंद्रित करणे खूप गरजेचे असते. मामा सांगतात, फक्त कोणत्याही गोष्टींची कला येऊन चालत नाही रे, तर सफलता मिळवण्यासाठी त्या कलेचा वापर सुद्धा करता आला पाहिजे. वाईट वेळेमध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. वाईट वेळ आल्याबरोबर फालतूचे लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात आणि जे तुमचे आहेत हे तुमच्यासोबत राहतात. खूप वेळ वाट पाहिली तरी चालते, पण वाट पाहणं फक्त एकतर्फी असेल तर ते वाट पाहणं खूप त्रास देतं. जेवढं खरं प्रेम असेल दुःख तेवढं जास्त मिळेल. जेवढ्या कमी अपेक्षा ठेवताल तेवढ्या आयुष्यामध्ये जास्त खुश राहताल. म्हणून भरोसा ठेवून इतकेही आंधळे बनू नका की समोरच्याचा खरा रंगच तुम्हाला आयुष्यात कधीच दिसणार नाही.
मामा सांगतात, अरे बाळा, नातं तेच खास असतं. नातं तेच खास असतं ज्याच्यामध्ये दिखावा नसतो. जर कोणाचाही स्वाभिमान सारखा सारखा दुखावला तर नातं कितीही चांगलं असो, शेवटी ते तुटतंच तुटतं. म्हणून आयुष्यामध्ये काही लोक तुम्हाला तेवढेच प्रेम करतील जेवढं तुमचा त्यांना वापर करून घेता येईल. जेव्हा त्यांचा स्वार्थ संपतो त्यावेळी त्यांचं प्रेमसुद्धा संपून जातं. बोलण्याची भाषासुद्धा बदलते, रंगसुद्धा बदलतात. म्हणून आयुष्यामध्ये कुठलंही नातं निभावत असताना, कुठलंही नातं जोडत असताना ते किती प्रामाणिक आहे हे नक्कीच बघावं. आणि आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर त्या भगवंतावर प्रेम करा. तो तुम्हाला कधीच धोका देणार नाही, तो कधीच तुमचा विश्वासघात करणार नाही. तुम्ही त्याच्यावर जेवढं निस्वार्थ प्रेम कराल तेवढाच तो भगवंत तुमच्यावर प्रेम करेल. तुमच्या संकटाच्या वेळी, तुमच्या अडचणीच्या वेळी तो 100% तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा जो हात धरलेला आहे तो भगवंत कधीच सोडणार नाही. म्हणून तुम्हाला कळकळीची एकच विनंती, तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर भगवंतावर करा. हे दूर करणे हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस, पतीवर निस्पृह प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोग
कुष्ठरोगाने विद्रूप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या, हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो, पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट प्रवृत्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळी निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव
पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, "लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर." असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, "बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही." हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, "जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, "हे जननीयता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत. याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे." बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले. अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, "बाळा, मी आहे रे.
बाळा मी चराचरात व्यापून आहे. बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात तुम्ही कितीही सेवा करा, परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा,
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.